मनोज जरांगे पाटील एकट्याला टार्गेट करू नका। आणि जे सर्व पक्षातले नेते या मंत्र्यांना आणि आमदारांना सांगतो आणि मंत्री होताना हे लोक शपथ घेतात, मी खोटं बोलणार नाही। फक्त मराठवाड्यातल्याच मराठ्यांनी तुमचं काय घोडं मारलेलं आहे। 288 मध्ये तुम्ही दगड जरी उभे केले तरी आम्हाला मान्य आहे। हे जेवढे प्रवक्ते आपल्या विरोधात बोलतील यांना सगळ्याला एकालाही गुलाल लागू देणार नाही। हे मंत्री जे शपथ घेतात म्हणजे ही शपथ अशी असते की मी जातीमध्ये भांडणं लावणार नाही, जातीविषयी बोलणार नाही। आमदार होताना आणि मंत्री होताना हे लोक शपथ घेतात, मी खोटं बोलणार नाही आणि हे शपथ घेऊन खोटं बोलतात। मनोज जरांगे पाटील यांना 4 वेळा सर्व मंत्र्यांनी, एक वेळ मुख्यमंत्री आले आणि बरेच मंत्री आले आणि त्यांच्यावर विश्वास ठेवून मनोज दादांनी आमरण उपोषण सोडलं, पण यांनी कुठलीही शपथ म्हणजे या शपथ खोटा घेतात याच्यावरून सिद्ध होतंय। या मंत्र्यांनी हे लक्षात घ्यावं। आज तुम्ही हा विचार करत नाही, मनोज जरांगे पाटील हे तुमच्या भावकीमध्ये, तुमच्या पिढ्यांमध्ये गोरगरीब जे जनता आहे, जे समाज आहे त्यांचं भलं होणार आहे, पण तुम्ही त्यांचाही विचार करत नाही। फक्त मनोज जरांगे पाटील यांना टार्गेट करण्यात येत आहे। या मंत्र्यांना आणि आमदारांना सांगतो, तुमच्यामध्ये गोरगरीब जनता जी तुमची नातेवाईक आहे ते आज कष्टकरी शेतकरी आहेत, 2-2, 4-4 एकर, 1 एकर, अर्धा एकरवाले आहेत। तुमच्याच पाहुण्या रावळ्यातले लोक आज पोरं कॅज्युअलमध्ये नोकऱ्याला जाते, दुसऱ्याची इथं सालाना चालले, हातगाडी लोटायला लागले, रिक्षा चालवायला लागले, टपऱ्या चालवायला लागले। तुम्ही त्यांचा विचार करा। मनोज जरांगे पाटील एकट्याला टार्गेट करू नका। आणि जे सर्व पक्षातले नेते आणि पुढारी असतील, मराठा समाजाचे आमदार असतील, त्यांना विनंती करतो, आजी माझी खासदारांना आता जातीवर वेळ आलेली आहे, सगळे एक व्हायला लागलेले। मनोज जरांगे पाटील यांना टार्गेट करण्यासाठी सगळे एक व्हायला लागलेले। तुम्ही जागे व्हा। म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज नंतर जर मराठा समाजाची आणि 18 पगड जाती एकत्र करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर मनोज जरांगे पाटील यांनी केलं। असा लढा पुन्हा न भूतो न भविष्यती होणार नाही। सर्व रेकॉर्ड मनोज जरांगे पाटलांनी मोडलेले आहे। मराठा समाज एक करून दाखवलेला आहे। राजकारणात जर जायचं असतं त्यांनी 13 जुलैलाच आपली भूमिका राजकारणाची सांगितली असती। तुम्हाला 7 दिवस वेळ दिला। 20 जुलैला त्यांनी जेव्हा आमरण उपोषणाला बसले त्यावेळेला त्यांनी त्यांची राजकीय भूमिका सांगितली असती। आणि आताही उपोषणाला बसलेले त्यांचं असं म्हणणं आहे की राजकारणात आम्हाला जायचं नाही, राजकारणामुळे आमच्या पिढ्या बरबाद झालेल्या आहे, आम्हाला शिक्षणात आणि नोकरीत आरक्षण द्या आणि ताबडतोब EWS, SCBC आणि 10% आरक्षणाचा मुद्दा क्लिअर करा। कारण आज आमचा महाराष्ट्रामध्ये जो समाज बांधव पोरांचे ॲडमिशनसाठी जात आहे, लाखो पोरं नैराश्यात गेलेले आहे। ह्या तिन्ही आरक्षणापैकी कुठलाच आरक्षणाचा फायदा होत नाही। अधिकारी पण जातीवाद करत आहेत। जर एखाद्याने दबाव आणला तर त्या व्यक्तीला तेवढं एक प्रमाणपत्र दिलं जातं, पण अधिकारीही जातीवाद करत आहेत। मी सरकार मायबापला विनंती करतो, आमच्या पोरांचं करिअर बर्बाद होत आहे। लाखो पोरं नैराश्यात गेलेले आत्महत्या करत आहेत। जर त्यांच्या आत्महत्या थांबवायच्या असतील आणि हे नैराश्यातून जर समाज बांधव काढायचे असतील तर आमचं हक्काचं आरक्षण आज मराठा आणि कुणबी एकच आहे। याचे पुरावे तर तुम्हाला हैदराबाद गॅजेट दिले, सगळे पुरावे मनोज जरांगे पाटलांनी दिले। फक्त मराठवाड्यातला सोडला तर पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, खानदेश आणि कोकणातला मराठा हा कुणबीमध्ये आहे। फक्त मराठवाड्यातल्याच मराठ्यांनी तुमचं काय घोडं मारलेलं आहे। तुम्हाला तेवढा एक GR काढण्यासाठी का वेळ लागतोय? मी त्या सरकार मायबापला विनंती करतो, मनोज जरांगे पाटील यांच्या जीविताला काही होऊ नये। आपण लवकरात लवकर हा तिढा सुटवावा, मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य कराव्या। आम्हाला मनोज जरांगे पाटील जरुरी आहे आणि मनोज दादाला विनंती आहे की दादा, प्रत्येक समाज बांधव म्हणजे लहान बालकांपासून माता भगिनी, वयोवृद्ध सगळे लोक हे चिंतेत आहेत। तुमची प्रकृती अत्यंत खालावलेली आहे। पहिल्यासारखा तुमच्यामध्ये आता इम्युनिटी पॉवर, प्रतिकारशक्ती राहिलेली नाही। तुम्ही लवकरात लवकर, जर या सरकारने आरक्षण दिलं नाही, तुम्ही आमरण उपोषण सोडा। आरक्षण आम्ही 40 वर्ष वाट पाहिली दादा, अजून 1-2 वर्ष वाट बघू, पण तुमच्या जीविताला तुम्ही, कारण आम्हाला लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे, म्हणजे तुम्ही जगले पाहिजे दादा। कारण तुम्ही आमच्यासाठी प्रिय आहे। आता लाख मारायचे नाही, आता लाखही जगवायचे आणि तुम्हीही जगले पाहिजे दादा। कारण जसं तुम्ही सांगतात की आत्महत्या जे तरुण करतात त्यांना तुम्ही सांगता की आपल्याला आरक्षण घ्यायचं आहे, आरक्षण आपण मिळवणार आहे, पण तुम्ही आत्महत्या जे करतायत, तुम्ही जर नसले तर आरक्षण द्यायचं कोणाला असं तुम्हीच नेहमी म्हणतात। आणि आज आरक्षण तर मिळणारच आहे, पण तुम्ही जर नसले तर आम्हाला त्या आरक्षणाची गरज नाही। मनोज दादा, तुम्ही आमरण उपोषण सोडा आणि तुम्ही जी भूमिका सांगताल, 288 मध्ये तुम्ही दगड जरी उभे केले तरी आम्हाला मान्य आहे। आणि तुम्ही ही एक भूमिका घ्या की सगळ्या ग्रामपंचायती
मध्ये आपलेच लोक सगळ्या ग्रामपंचायती, पंचायत समिती, बाजार समित्या, सहकारी सोसायट्या, जिल्हा परिषद या सर्व ठिकाणी मराठ्यांचं पॅनल आपण आणून दाखवू. हे जेवढे प्रवक्ते आपल्या विरोधात बोलतील यांना सगळ्याला एकालाही गुलाल लागू देणार नाही. ही अखंड मराठ्यांची सर्वसामान्य बांधवांची भावना आहे. दादा तुम्ही आमरण उपोषण सोडा, तुम्ही आमच्यासाठी फ्री आहेत.